नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ कुटे. आताच आपण महाडीबीटी बद्दल प्राथमिक माहिती पाहिली आहे. आता आपण नवीन विद्यार्थ्यांचे न्यू रजिस्ट्रेशन कसे करायचे ते पाहणार आहोत. उजव्या हाताला आपल्याला लॉगिनचा एक बॉक्स दिसत आहे. यामध्ये सिलेक्ट युजर यामध्ये रेसिडेंट ऍप्लिकेशन म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी निवडायचं आहे. त्याच्या खाली इन्स्टिट्यूट आहे, ते आपल्याला आपल्या इन्स्टिट्यूट म्हणजे संस्थेसाठी निवडायचं आहे. आणि डिपार्टमेंट यूज हे तो विभाग आहे, त्या विभाग त्यासाठी निवडणार आहे. तर रेसिडेन्शियल ऍप्लिकेशन यामध्ये आपल्याला आता प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक. प्री मॅट्रिक म्हणजे 10वीच्या अगोदर आणि पोस्ट मॅट्रिक म्हणजे 10वीच्या नंतरच्या स्कॉलरशिप यांचे फॉर्म कसे भरायचे ते तुम्हाला सांगणार आहे. सर्व फॉर्म भरण्याची पद्धत एकच आहे, परंतु आपल्याला स्वतःची माहिती कशी भरायची ते आधी महत्वाचं कळायला पाहिजे. तर प्रथम रेसिडेन्शियल ऍप्लिकेशनला सिलेक्ट करा आणि त्यानंतर नवीन नोंदणीला क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपली नवीन नावाची नोंदणी ही करायची आहे. नवीन नोंदणीला क्लिक केल्यानंतर आपल्याला असे पेज ओपन होईल. यामध्ये महत्वाची गोष्ट बघा, आपल्याकडे आधार आहे काय. आधार आहे म्हटलं तर आपल्याला सुरू ठेवायला क्लिक करायला लागेल आणि त्यानंतर आपल्याला प्रमाणीकरण प्रकार निवडा. म्हणजे इथे ओटीपी किंवा बायोमेट्रिक. ओटीपी निवडला तर चौकटीवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्या इथं आधार नंबर विचारला जाईल. आधार नंबर इथं लिहिल्यानंतर आपल्याला ओटीपी पाठवा म्हणून क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपल्या आधार नंबरला मोबाईल नंबर रजिस्टर असलेला असतो, त्या असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येतो. तो ओटीपी आपल्याला इथे प्रविष्ट करायचा असतो. परंतु बहुतांश विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना आधारला मोबाईल नंबर लिंक केलेला नाहीये, किंवा जर लिंक केलेला असेल तर तो आता चेंज झालेला आहे किंवा बदललेला आहे. तर अशा वेळेस काय करायचं, तर जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जायचं आणि तिथं आपला नवीन नंबर ऍड करून घ्यायचा किंवा जुना नंबर हा मॉडिफाईड करून घ्यायचा. ठीक आहे. सध्या ओटीपी ज्यांच्याकडे आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक आहे आणि ओटीपी येतोय त्यांनी हा ऑप्शन निवडायला काहीही हरकत नाही. दुसरा ऑप्शन आहे बायोमेट्रिक, जे की सध्या ई महासेवा केंद्रात असतं. हात आणि थंब याला स्कॅन केलं जातं. ती सध्या सुविधा इथे दिलेली आहे, परंतु सुरुवात नाही अद्याप झालेली त्याची. आता आपण कोणता पर्याय निवडल्यानंतर काय करायचं काय नाही याची सूचना आणि मदत आपल्याला डाव्या बाजूला दिसते बघा. त्यामुळे तुम्ही ती वाचूनही तुम्हाला त्यानुसार क्रिया करू शकता. सध्या तरी आपल्याकडे ओटीपी नाहीये, त्यामुळे आपण बॅक जातोय. नवीन नोंदणी. आता आपल्याकडे आधार नाहीये असं जर म्हणून आपण केलं तर आपल्याला विचारेल आपल्याकडे नाव नोंदणी आयडी आहे का, म्हणजे ई आयडी आहे का. ई आयडी असेल तर हो म्हणा. पुन्हा आपल्याला आधारच्या लिंकवर नेलं जातं आणि आपला ई आयडी नुसार आपली जी माहिती बरोबर आहे का चेक केल्या जाते. आपल्याकडे ई आयडी पण नाही असं आपण म्हटलं, जर नाही म्हटलं तर आपल्याला ऑटोमॅटिकली आधारच्या नवीन वेबसाईटवर आपल्याला घेऊन जायला जातं आणि तिथं आपल्याला आधार काढण्यासाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे म्हणून आपण परत आपल्या वेबसाईटवर या, नाही म्हणा आणि सुरू ठेवा असं म्हणा. त्यानंतर जो ओपन होईल तो असेल आपला फॉर्म, जो की आधारची ओटीपी आल्यानंतर ओटीपी भरल्यानंतर ओपन होतो, किंवा जर आधार नाही म्हटलं असा ओपन होत असतो. जो की या वर्षी आधार नाही म्हटलं तरी ओपन होईल. पुढच्या वर्षीपासून आधार नसेल तर ओपन होणार नाही. आधार मस्ट आहे. इथे प्रथम आपल्याला स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे, जो की पाहिजे जेपीईजी PNG या दोन फॉर्मॅटमध्ये, दोन्हीपैकी कोणताही एक फॉर्मॅट, आणि त्याची साईज पाहिजे 256 KB पर्यंत. यामध्ये आपल्याला आपले पूर्ण नाव, जन्मदिनांक निवडायचा आहे. ज्या ज्या टॅबला स्टार लाल केलेला आहे ती माहिती मॅन्डेटरी आहे, म्हणजे आवश्यक आहे, त्याशिवाय आपला फॉर्म पुढे जाणार नाही. पत्र व्यवहाराचा पत्ता जर सेम असेल तर आपण समान आहे म्हणून लिहायचं, जेणेकरून खाली पुन्हा लिहायची गरज नाही. पण आता आपल्याला 3 सर्टिफिकेट अपलोड करायचे. फोटो आयडी साठी तिन्ही आपल्याला इथे अपलोड करायचे आहे. सर्व माहिती भरल्यानंतर ही माहिती अपलोड केल्यानंतर आपल्याला सुरू ठेवामध्ये क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपण पुढच्या पायरीवर जाऊ. पुढची पायरी आहे ती म्हणजे चौथा टप्पा, वापरकर्ता नोंदणी. वापरकर्त्याचं नाव आणि त्याचा पासवर्ड तयार करायचा आहे. तो कसा ते आता मी आपल्याला पीडीएफच्या माध्यमात दाखवतो. तत्पूर्वी जर आपण प्रमाणीकरण प्रकार म्हणजे ओटीपी जर आपण निवडला तर ओटीपी टाकण्यासाठी आपल्याला नवीन विंडो दिसते. ओटीपी टाकल्यानंतर सुरू ठेवा म्हटल्यानंतर आपल्याला ऑथेंटिकेशन सक्सेसफुल, प्लीज क्लिक ऑन कंटिन्यू, ओके. त्यानंतर आपल्याला ही अशी विंडो ओपन होईल, ज्यामध्ये की आपल्याला ज्यांनी ओटीपी सबमिट केलेला आहे त्यांच्यासाठी. त्यामध्ये आपल्याला आपला इथे जो डाटा आहे तो ऑटोमॅटिकली फेच होईल. त्यानंतर सुरू ठेवा म्हणायचं आहे आपल्याला. आपण आपली पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला जी 4थी स्टेप आहे ती म्हणजे आपलं वापरकर्ता नाव म्हणजे युजर आयडी आणि पासवर्ड. पासवर्ड हा कसा असला पाहिजे तर कमीत कमी 8 अंकाचा असला पाहिजे. त्यानंतर परत तो पासवर्ड एंटर करायचा आहे. इथे जो कॅपचा इमेज दिलेला आहे ती जशाच तशी इथे लिहायची आहे आणि अशा प्रकारे आपली नाव नोंदणी झालेली आहे.